जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर अद्याप प्रशासक नेमण्यात आलेला नाही आणि याच कारणामुळे ग्रामपंचायतमधील सफाई कामगारांचे वेतन गेल्या 4 महिन्यांपासून रखडले आहे. पगार न मिळाल्यामुळे या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. दररोज गाव स्वच्छ ठेवण्यासाठी हे कामगार मेहनत घेतात. मात्र त्याच कामगारांना आज स्वतःच्या घरात 2 वेळचे जेवण मिळवणेही कठीण झाले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असताना घर खर्च, किराणा, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च या सगळ्या जबाबदाऱ्यांचा डोंगर या कामगारांसमोर उभा आहे. या सफाई कामगारांमध्ये लहू रमेश गायकवाड, अशोक किसन शिंदे, प्रकाश बबन कुराडे, शिवाजी शंकर जाधव, देवदास शंकर जाधव, बाळू कुराडे, अरुण सुभाष माळी, गंगाराम कुराडे, सुरेश भेजनाते, अजय जाधव, गोरख पारेकर, किरण माळी, रामसिंग काबरा, मनोहर शिंदे, अरुण घुसळे, नवनाथ शिंदे आणि इतर अनेक कुटुंबांचा समावेश आहे. प्रशासक नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले असून कामगारांचे थकीत वेतन देण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे कामगारांमध्ये संताप आणि निराशा वाढत आहे. आता प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रशासक नेमावा आणि कामगारांचे थकीत वेतन त्वरित द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा या कामगारांकडून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. ज्या कामगारांनी गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आपले योगदान दिले त्यांच्यावरच अशी वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की प्रशासन या कामगारांना न्याय कधी देणार. नमस्कार. हिंदू न्यूजच्या माध्यमातून आज रांजणगाव शेनपुंजी महाराष्ट्रात 2 नंबरची ग्रामपंचायत समजल्या 4 महिन्यापासून या लोकांचा पगार नाही, तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का बुवा स्वतःचा घर प्रपंच कसं चालवतात. काय सांगाल साहेब, काय नाव आहे तुमचं? शिवाजी शंकर जाधव. 4 महिने झाले तुमची पगार झालेली नाही, नाही झाले तर काय सांगाल तुम्ही आता? का उदरनिर्वाह कसं करता? आप्पाला म्हणलं मी पेमेंट करते, म्हणते बिडोला आणा, तिची सही येते तर मोर्चा घेऊन जाते तर असं सांगितलंय. काल गेलतो मी ऑफिसला. अडचण काय, आमचा किराणा देत नाही, कोण देत नाही, उधार पाणी कोण देत नाही आम्हाला, कोणीच देत नाही. हा मग 4 महिने झाले. 4 महिने घर झाले ना. प्रपंच कसं चालवता तुम्ही? मग शेजारी बाजारीचं उसने पासने काय करणार. उसने पासने करता. आणि आपण काही लेखी तक्रार केलेली आहे का? नाही नाही केली का? नाही गेली. दुसरं कोणाला आप्पा व्यतिरिक्त कोणाला बोलले का आपण? आपा म्हणे बिडोकडे जा, बिडोला आणा, मोर्चा घेऊन जा. आपण काम काय करता? सफाई काम कर. तसेच आपल्या सोबत एक हे आहेत. काय सांगाल साहेब, आज 4 महिने झाले तुमची पगार नाही. 4 महिने झाले पगार नाही, पेट्रोल नाहीये. काय करायचं आम्ही? तुम्ही काय काम करता? सफाई. सकाळी किती वाजता उठता तुम्ही? 9 वाजता, कितीपर्यंत ड्युटी असते? 5 वाजेला. तुमचं नाव काय आहे? लहू रमेश गायकवाड. मग आपण 4 महिने झाला पगार नाही, आपण लेखी तक्रार किंवा बीडीओ यांच्याकडे गेला नाहीत का? नाही, मग उदरनिर्वाह कसं करता तुम्ही? याच्याकडून उधार पाधारी. तसेच आपल्या सोबत काय सांगाल? मी शेनपुंजी राजंगाव गोरख खाजेकर कामाला इथं ड्रायव्हर म्हणून ट्रॅक्टरवर 4 महिने झाले. पेमेंट नाही. जर आपण ऍडव्हान्स उसने जरी मागितले ते देत नाही. ते म्हणतात तुम्ही तहसीलला डायरेक्ट जा, आमच्याला अधिकार नाही म्हणतात काही. तुम्ही जर कचऱ्याची गाडी असली आपली, सकाळी किती वाजता उठता तुम्ही? सकाळी इथं 8 वाजता येतो. 5-5:30 ला कामावून सुट्टी होती. आपण काही दुखा सुखेत बी देत नाही. उसने घेतले तर उसने लोक घरालोक बोलतात. सकाळी उठून आपल्या काही महिला सुद्धा बहिणी आपल्या आहेत, त्या सकाळी 5ला 4ला कचरा हे करतात. तर काय सांगाल, त्या कसं हे करत असं उदरनिर्वाह? मग आता हे असं चालू आहे ना, कोण उसने घ्या, ते काम दाखव घ्या, पेमेंट झाल्यावर देऊ. पेमेंट झाले 4 महिने, पेमेंट नाही आलो. आता लग्न सराई आहे, पाहुणे रावण्याचे काही लग्न असतील, घरातील काही लग्न असतील, तर मग आपण ऍडजस्ट कसं करणार? ऍडजस्ट काय, उसनेच घेणार कोण, मग नंतर देणार. ते नंतर येणार का पेमेंट झालं नाही काय नाही बोलताच लोक. बोलतात. हो काम करून तुम्ही रोज ड्युटीला येता? हो.
सकाळी रोज ड्युटीला येतात. रोज पगार नाही झाले तरी ड्युटीला येतात. ड्युटीला आहे. आता जर समजा पगार झाला नाही तुमचा तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? मग भूमिका काय काम बंद करावं लागन, नाही तर मग काम दुसरीकडे जावं लागन. पोटा पाण्याचा प्रश्न आहे. हो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कर्मचारी अतिशय हातावरचे कर्मचारी इथे आहेत व सफाई आपल्या जो रांजणगाव परिसरातली एवढं मोठी ग्रामपंचायत आहे, पूर्ण यामध्ये आपल्या रांजणगावचा जो कचरा आहे ते सकाळीच साफसफाई करण्याचं काम करतात व तो कचरा जर झाला नाही, उचलला नाही तर त्यांना वरून जर अधिकाऱ्याने फोन केला किंवा ग्रामसेवक असतील, माजी सरपंच असतील, यांनी जर फोन केला तर हे गोरगरीब लोक हे काम करतात, पण आज त्यांच्या न्याय हक्कासाठी इथं बोलायला कोण तयार नाही. आपण पाहू शकता या हिंदू न्यूजच्या माध्यमातून मी छत्रपती संभाजीनगर अक्षडोले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.